बरेच होते. 5-6 जिल्ह्याचीच आज मुलाखत असताना आम्हाला 6 ते 7 तास त्या मुलाखतीसाठी लागले आणि आदरणीय पवार साहेब जेव्हा इथं पोहोचले तेव्हा 3-3:30 वाजले होते. दुपारचं जेवण त्यांनी 3-3:30 वाजता केलं आणि आता 8:30-9च्या आसपास साहेब घरी गेलेले आहेत तिथे एक बैठक घेण्यासाठी. इतके लोक इच्छुक आहेत आणि सगळे चांगले कॅन्डिडेट आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये 2024 विधानसभेसाठी जे उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाकडून डिक्लेअर होतील ते चांगलेच उमेदवार असतील. सगळ्या प्रकारचे समीकरण हे आदरणीय पवार साहेब बघतायत, कमिटी बघत आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये निकाल हा खूप चांगल्या पद्धतीने लागेल असा आम्हाला विश्वास आहे. हरियाणा आणि जम्मू काश्मीर दोन राज्याच्या निवडणुका झाल्या त्याच निकालाला हरियाणामध्ये खरं तर जम्मू काश्मीरमध्ये अपेक्षित असं यश काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सला आले सगळे बसत आहेत. हरियाणामध्ये जे एक्झिट पोल आहेत ते अगदी त्याच्या विरोधात. हरियाणाचा आपण जर अभ्यास केला तर तिथं लोकांचं जनमत हे भाजपच्या विरोधात होतं. पण तिकीट देत असताना काँग्रेसचा नाहीतर इथे असणारे काँग्रेसचे नेते हुडा साहेब यांचा अभ्यास हा थोडासा कमी पडला असं विश्लेषकांचं मत आहे. सर्वसमावेशक उमेदवारी जी द्यायला पाहिजे होती ती कदाचित तिथं दिली गेली नाही व त्यांच्याच पक्षामध्ये काही इतर नेत्यांमध्ये थोडस मतभेद असलेले कुठेतरी आपल्याला आज दिसत आहेत. आणि त्या अनुषंगाने तिकीट देत असताना थोडस पुढं मागे झाल्यानंतर जनमत असताना सुद्धा त्यांना यश आलं नाही हे आपल्या सगळ्यांना बघायला मिळालं. पण महत्वाचं काय की गेल्या वेळेस बीजेपी जेव्हा सत्तेत होती, सत्तेत असताना त्यांनी ज्या मित्रपक्षाची मदत त्यावेळेस घेतली होती, या विधानसभेमध्ये तो मित्रपक्ष हा पूर्णपणे संपलेला आपण सर्वांनी बघितलेला आहे. चौटालेंचा जो पक्ष होता. त्यामुळे याच्यातून एक गोष्ट मात्र क्लिअर आहे, काही दिवसांपूर्वी अमित शहा साहेब महाराष्ट्रामध्ये येऊन 2029ला भाजपचे एक हाती सत्ता येईल असं ते बोलले होते. त्याचा अर्थ मित्र पक्षांना कुठेतरी संपवायचं आणि सत्तेत यायचं ही त्यांची भूमिका हरियाणामध्ये यशस्वी होताना आपल्याला कुठेतरी दिसतीये. त्यामुळे हरियाणाचा निकाल लागल्यानंतर आम्ही खूप काही शिकलेलो आहे, पण आम्ही शिकूच आणि पवार साहेब त्या अनुषंगाने अभ्यास करूनच तिकीट देतील असा आम्हाला विश्वास आहे. पण कुठेतरी भाजपच्या मित्र पक्षाने सुद्धा समजून घेतलं पाहिजे की मित्र पक्षाला कसं संपवण्यात येतं. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांनी सुद्धा हरियाणाच्या निकालातून खूप काही शिकण्यासारखं आहे असं मला वाटतं. महायुतीच्या नेत्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला दिसतोय. राज्यातील इतर नेत्यांची विधान असते. महाराष्ट्र विधानसभा निकालावर याचा परिणाम होईल हरियाणाचा? होणार नाही. काँग्रेसची सत्ता तिथं आली असती तर नक्कीच कार्यकर्त्यांमध्ये एक आत्मविश्वास वाढला असता. पण हरियाणाचं राजकारण आणि महाराष्ट्राचं राजकारण बऱ्यापैकी वेगळं आहे. हरियाणामध्ये निकाल असा लागायला नको पाहिजे होता, पण तो लागला. त्याच्यातून महाविकास आघाडीला शिकण्यासारखं खूप काय आहे. आता तिकीट देण्याची वेळ आलेली आहे. उमेदवारीचा अभ्यास तिथं चालू आहे. पण पवार साहेबांची एक खासियत आहे, पवार साहेब हे जमिनीवरचे नेते आहेत. अख्ख्या महाराष्ट्राला ते ओळखून आहेत आणि अशा लोकसभेमध्ये सुद्धा जमिनीवर राहून ते फिरलेले आहेत. आता सुद्धा ते फिरतायत. सगळ्यांना विश्वासात घेऊन समावेशक भूमिका घेत उमेदवारी ते देणार आहेत. आणि तशीच परिस्थिती काँग्रेसची आहे आणि तशीच परिस्थिती उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाची आहे. त्यामुळे हरियाणामध्ये लागणारा रिझल्ट हा उलट आम्हा सगळ्यांना जमिनीवर ठेवून अजून चांगला अभ्यास करून योग्य उमेदवारांना देऊन उमेदवार निवडून कसे येतील यासाठी आम्ही प्रयत्न करू. ज्यांना हवेत जायचंय ते हवेत जातील, त्यांना जाऊ द्या. पण महाविकास आघाडी जमिनीवर राहून योग्य उमेदवार देऊन महाविकास आघाडीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही असा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे. पक्षाचा प्रदेश अध्यक्ष आहे किंवा कार्यकारी अध्यक्ष आहे अजितदादांना मी बारामतीतून उमेदवारी जाहीर करतोय, त्यांनी बारामतीतूनच लढावं.
आम्हाला असं वाटत होतं त्यांच्या पक्षाचे नेते अजितदादा आहेत. अजितदादांमुळेच, नाही तर अजितदादांकडे बघूनच 40 आमदार हे भाजप बरोबर महायुतीमध्ये गेलेले आहेत. पटेल साहेबांना बघून गेलेले नाहीत, तिथं तटकरे साहेबांना बघून गेलेले नाहीत, तिथं वळसे पाटील साहेबांना बघून गेलेले नाहीत. त्यामुळे आता हा अधिकार ते व्यक्त करत आहेत, तो त्यांच्या पक्षातला अधिकार असला तरी शेवटी निर्णय हा अजितदादांचा आहे. पण बघूया, त्या पक्षामध्ये आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही, जो त्यांचा निकाल असेल तिथं असेलच. पण माझं एकच मत आहे की कुणीही कुठूनही उमेदवारी केली तरी महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त आमदार निवडून येतील असा आम्हा सगळ्यांना विश्वास आहे. प्लॅनिंग आहे का नाही मला माहित नाही, पण त्यांच्या पक्षातून अजितदादा तिथून लढतील असं सगळ्यांना वाटतं, आम्हालाही वाटतं, त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाटतं. आणि त्यांच्यापेक्षा मोठे नेते जे स्वतःला स्वघोषित नेते आहेत, पटेल साहेब, यांना सुद्धा तेच वाटतं. त्यामुळे बघूया काय होतं पुढे. नाही, सर्वे सगळीकडनं झाले असं आम्हाला कळतंय. कर्जत जामखेड मधून झालाय, शिरूर मधून झालेला आहे, वाई मधून झालेला आहे, त्याच्याच बरोबर अजून नाशिक मध्ये 1-2 मतदारसंघामधून झालेला आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणावरून सर्वे झालेला आहे. पण सर्वे करणारे सर्वे करत असतात, शेवटी निर्णय हा नेत्याला घ्यावा लागतो. त्यामुळे दादा बारामतीतूनच लढतील असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं. खरोखर तसं पाहिलं तर एक आनंदाची अभिमानाची गोष्ट पक्षासाठी आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं महाराष्ट्रामध्ये जे गारुड हे प्रकर्षानं पाहायला मिळतंय. विशेषतः 2 जुलैला गेल्या वर्षी जेव्हा पक्षामध्ये उभी फूट पडली होती आणि त्यानंतर 40 आमदार गेल्यानंतर काय होणार असा अनेकांनी प्रश्न विचारला होता. आज खरं तर आदरणीय पवार साहेबांच्या कार्यकर्ते म्हणून अभिमानानं आम्ही सांगू शकतो की 40 गेले, पण तब्बल 1600 इच्छुकांचे अर्ज विधानसभेला जर येत आहेत तरी आदरणीय पवार साहेबांवर महाराष्ट्राचा किती ठाम विश्वास आहे ही गोष्ट यातून समोर. किती उमेदवारांनी इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या? सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि त्यानंतर पिंपरी चिंचवड शहर अशा या सगळ्या मुलाखती झाल्या आणि खूप चांगले कॅन्डिडेट्स हे पक्षाकडे समोर येताना दिसतात आणि नक्कीच विधानसभा निवडणुकीमध्ये हा एक विश्वास सगळ्यांना समोर दिसतो. केवळ मुलाखतीच नाही तर शिवस्वराज्य यात्रेच्या जवळपास आमचे 60-65 विधानसभा मतदारसंघामधून शिवस्वराज्य यात्रा जाऊन आली. या शिवस्वराज्य यात्रेमध्ये सुद्धा हाच प्रतिसाद जनमानसामध्ये हा स्पष्टपणे दिसतो. मला वाटतं महायुतीतले महाराष्ट्रातले नेते स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करतात. फरक आहे, हरियाणामध्ये महायुती नाही, हरियाणामध्ये भारतीय जनता पक्ष लढला, त्या भारतीय जनता पक्षाकडे काही नेतृत्व होते. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं नेमकं नेतृत्व कोण करणार याविषयी संभ्रम नसता तर कदाचित केंद्रीय गृहमंत्र्यांना वारंवार महाराष्ट्रात येऊन बैठका घ्याव्या लागल्या नसत्या. ही एक वस्तुस्थिती. दुसरी, ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या माननीय गृहमंत्र्यांनी, केंद्रीय गृहमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर 2029 मध्ये भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार ही घोषणा केल्यानंतर खरं तर 2024 ला नेमकी शिंदे गटाची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीने करायचंय काय हा प्रश्न महायुतीतच संभ्रम तयार झाला. एक साधं उदाहरण जर द्यायचं झालं तर लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये जाहिरात करत असताना महायुतीमध्ये एक वाक्यता नाही ही गोष्ट स्पष्टपणे समोर येते. म्हणजे प्रत्येक जण आपली योजना ही वेगळ्या पद्धतीने रेटण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे हरियाणातली परिस्थिती, महाराष्ट्रातली परिस्थिती यामध्ये प्रचंड तफावत आहे. आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट आहे, महाराष्ट्राच्या निवडणुकीतला जो सगळ्यात महत्वाचा डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे तो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असणारे, माननीय उद्धव साहेब ठाकरे असणारे, काँग्रेसची जी ताकद या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसली हे विधानसभा निवडणुकीत सुद्धा
हरियाणात झालं तसं महाराष्ट्रात होत असेल होईल असं महायुतीच्या नेत्यांना वाटत असेल तर महायुतीचे नेते स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वतःला दिलासा देण्याचा प्रयत्न करतात. काश्मीरमध्ये एक चित्र पाहिलं तर नॅशनल काँग्रेस आणि काँग्रेसचं तिथं सरकार आलेलं आहे. त्याचे 370 कलम होते, त्याचा फारसा फायदा आहे तो भाजपला झालेला दिसत नाही. तर त्यांचं विश्लेषण कसं करायचं? तर नक्कीच नॅशनल कॉन्फरन्स मध्ये उमर अब्दुल्लांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने निवडणूक लढवण्यात आली आणि 370 कलमाचं हे सातत्यानं संसदेमध्ये सुद्धा याविषयी अनेकदा चर्चा झाली आणि मूळ काश्मीरच्या लोकांना याचा नेमका काय फायदा झाला, जम्मू काश्मीरच्या लोकांना याचा नेमका काय फायदा झाला. कारण काही गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलं की जेव्हा सोनम वांगचुक हे 370 कलमाचा एक परिणाम हा लडाखचा आहे आणि लडाख मधून सोनम वांगचुक हे जेव्हा येत होते तेव्हा एकीकडे अत्यंत गंभीर आरोपांखाली जेलमध्ये असणारे आरोपी पॅरोलवर बाहेर सुटत होते आणि न्याय मागण्यांसाठी लडाखमधून येणारे सोनम वांगचुक यांना मात्र स्थानबद्ध केलं जात. हा जो एक फरक आहे हा फरक जर आपण बारकाईने लक्षात घेतला तर भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने प्रोपागंडा करून ही गोष्ट सांगत होती ती वस्तुस्थिती नाही हे जम्मू काश्मीरच्या निकालात स्पष्ट झालेलं आणि मी उमर अब्दुल्ला आणि काँग्रेसचं मनापासून अभिनंदन करेन की ज्या पद्धतीनं इतक्या आरोपांना सामोरं जात असताना तो त्यांनी निवडणूक लढवली आणि यश संपादन केलं त्यांचं मनापासून अभिनंदन. आज निकाल लागले तेव्हा काँग्रेसचा जो आकडा कमी झाला एक्झिट पोल आपण बघत होतो की काँग्रेस आणि आता उद्धव ठाकरे आठवड्याबद्दल मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावर त्यांचं असं म्हणणं जाहीर केलं. मी आज उद्धव साहेबांनी काय विधान केलं हे मला खरं तर माझ्या वाचनात आलेलं नाहीये त्यामुळे त्याविषयी मी भाष्य करणं उचित ठरणार नाही. वरिष्ठ नेते एकत्रित बसून जो काही फॉर्म्युला समोर येईल तो फॉर्म्युला नक्कीच त्या फॉर्म्युलानुसार काम होईल आणि महाविकास आघाडी एकत्रितपणे एकसंधपणे समोर सामोरी जाईल या निवडणुकीला हा आम्हाला सगळ्यांना विश्वास. मुख्यमंत्री व्हावा असं तुम्हाला पक्षाचा कार्यकर्ता म्हणून वाटतं का? प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला हे वाटणं अगदी स्वाभाविक आहे. यामध्ये कुठलीही ब्रेकिंग न्यूज नाही, यामध्ये कुठलीही हेडलाईन सुद्धा नाही. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता हे म्हणणारच आहे की माझ्या पक्षाचा नेता हा मुख्यमंत्री व्हावा हे प्रत्येक पक्षाला वाटणं स्वाभाविक आहे. पण मला वाटतं महाविकास आघाडीमध्ये हा समन्वय असणं की वरिष्ठ नेते जो अंतिम निर्णय घेतो तो सगळ्यांनी मान्य करणं हे जास्त महत्वाचं आहे. किमान महायुती सारखं वेगवेगळे बॅनर तर लागत नाही, एकाच योजनेचे वेगवेगळे बॅनर तर लागत नाही. चांगली सकारात्मक काय माहिती. मी फार लहान कार्यकर्ता त्यामुळे मी तर असं म्हणू शकत नाही कसं निवडून येणार ते बघतो असं मी म्हणू शकत नाही. पण आदरणीय दादा हे राज्याचे नेते आहेत आणि राज्याचे नेते जर शिरूर लोकसभा मतदारसंघामधून लढत असतील तर नक्कीच त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या पाठीमागे ज्यांनी निर्णय घेतला या सगळ्या आमदारांच्या मनात नक्कीच एक संभ्रम तयार होईल की सेनापतीनेच शस्त्र टाकली तर मग सैन्याने लढायचं कोणाच्या जीवावर हा प्रश्न नक्कीच दादांच्या कार्यकर्त्यांच्या मनात तयार होऊ शकतो. याचा सुद्धा विचार ते इतके वर्ष राजकारणात आहेत, समाजकारणात आहेत, त्याचा विचार ते नक्की करतात. तुमच्या मतदारसंघामध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघ आहे तिकडे महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण झालाय. काल सुषमा अंधारे यांनी डायरेक्ट उमेदवारी आहे ती जाहीर केली शिवसेना लढवणार त्यांनी नाव सुद्धा सांगितलं. तर महाविकास आघाडीमध्ये नेमकं ही जागा कोण लढणार? मला वाटतं सुषमाताईंनी हा त्यांचा विचार बोलून दाखवला असेल कारण अजून महाविकास आघाडीचं जागा वाटप हे अंतिम झालेलं नाहीये. त्यामुळे हे जागा वाटप अंतिम झाल्यानंतर त्यावर भाष्य करणं हे जास्त उचित ठरेल. प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटणं की यामध्ये आपल्याकडे ही जागा येणं कारण ताकदीनं शिवसेनेच्या युनिटने चांगलं काम केलंय का हडपसरमध्ये हे मान्य करावं लागेल. चांगलं काम भोसरीमध्ये शिवसेनेच्या युनिटने चांगलं काम केलंय. खेडमध्ये मी शिरूर लोकसभा मतदारसंघापुरतं म्हणजे जुन्नर असेल, आंबेगाव असेल, खेड असेल, भोसरी असेल, त्यानंतर हडपसर असेल अंतिम झालेलं नाहीये. त्यामुळे हे जागा वाटप अंतिम झाल्यानंतर त्यावर भाष्य करणं हे जास्त उचित ठरेल. प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटणं की यामध्ये आपल्याकडे ही जागा येणं कारण ताकदीनं शिवसेनेच्या युनिटने चांगलं काम केलंय का हडपसरमध्ये हे मान्य करावं लागेल. चांगलं काम भोसरीमध्ये शिवसेनेच्या युनिटने चांगलं काम केलंय. खेडमध्ये मी शिरूर लोकसभा मतदारसंघापुरतं म्हणजे जुन्नर असेल, आंबेगाव असेल, खेड असेल, भोसरी असेल, त्यानंतर हडपसर असेल, शिरूर हवेली असेल प्रत्येक ठिकाणी शिवसेनेच्या युनिटने केलंय ना चांगलं काम. त्यामुळे त्यांना त्याच्यावर दावा सांगावा वाटतं यामध्ये काही गैर आहे असं मला वाटत नाही कारण या सगळ्या ठिकाणी लीड आहे. या सगळ्या ठिकाणी लीड असताना भोसरीमध्ये 37,000चं लीड जेमतेम 8,000वर आणत असतात. नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे कोण कार्यकर्ते किती कमी संच असतात शिवसेनेच्या युनिटने चांगलं काम केलं अशा ठिकाणी क्लेम होणं स्वाभाविक आहे. परंतु
महाविकास आघाडीचा अंतिम जागा वाटप झाल्याशिवाय त्याविषयी भाष्य करणं उचित आहे. निष्ठावंतांना डावललं जाणार नाही असं अजित पवारांची चर्चा सुरू होती की नेमकं कुठून करणार. त्यावर आज प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं की ते कार्याध्यक्ष सोडून सांगतो की अजित पवारांनी बारामतीतून लढावं. तिथे बारामतीत अजित पवारांची गाडी सुद्धा कार्यकर्त्यांकडून घडवण्यात आली. सगळीकडून आग्रह करण्यात अजित पवारांनी बारामतीत मला वाटतं मी अजित पवारांच्या सल्लागाराचं खरंच कौतुक करेन यासाठी की ज्या पद्धतीनं एक इमोशनल नॅरेटिव्ह सेटअप करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण आजकाल वेब सिरीज आणि सिनेमे हे इतके होत चालले की या पद्धतीचं इमोशनल नॅरेटिव्ह हे जाणीवपूर्वक सेट केलं जाते. हे मायबाप मतदारांना समजणार नाही अशा समजा कदाचित दादांचे सल्लागार असतील या पलीकडे त्यावर इमोशनल नॅरेटिव्ह डिझाईन बॉक्स कडून सेट केला जातो असं वाटते तुम्हाला? सल्लागार तेच आहेत ना. या पलीकडे अजित पवार काही वर्षांपूर्वी म्हटले होते की शरद पवार माझे दैवत होते. आता पुन्हा एकदा ते म्हटले की शरद पवार माझे हे बघा यामध्ये त्यांनी पवार साहेबांविषयी काय विधान केलं त्यावर मी काय बोललो म्हणजे दादांना काय वाटतं याविषयी मी काही बोलणं हे योग्य नाहीये. त्यामुळे या वाक्यावर प्रतिक्रिया देणं मला काही ताकद नाही. प्रफुल्ल पटेल यांनी दुपारी अजित पवारांची उमेदवारी जाहीर केली. बारामतीतून पहिला उमेदवार अजित पवारांना बारामतीतून काय वाटतं? काय वाटणार काय त्यांचा पक्ष त्यांचा निर्णय त्यांनी ठरवलं त्यांनीच सांगितलं नाही लढायचं त्यांनीच सांगितलं आम्हीच लढणार त्यामुळे माझीच बॅटिंग असा तो सगळा फीडबॅक होणार नाही. पक्ष म्हणून तुम्ही का बॅक आलात की मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आम्ही नाही अशी पक्षाची भूमिका आहे. त्याचं काय कोण पक्षात आपण सुप्रिया काही तुम्ही पवार साहेबही म्हणाले की आम्ही त्या रेस मध्ये नाही आहोत. मग जर कार्यकर्त्यांची इच्छा आहे तर मग एवढे सगळे आमदार येणार असल्याचे मला असं वाटतं की आता विधानसभा निवडणुकीकडे मुख्यमंत्री कोण यापेक्षा सत्ता येणं आणि आता सत्ता येण्यापेक्षाही महायुतीचं सरकार ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये खडखडाट करते पुढे राज्य कसं चालणार याविषयी संभ्रम तयार होतं. 8 लाख कोटींचं कर्ज असताना आणखी 1.25 लाख कोटींच्या कर्जाची मागणी केली जाते. वारंवार योजनांचं फक्त घोषणा केल्या जातात. महाराष्ट्रातल्या कंत्राटदारांवर सुद्धा ही परिस्थिती आलेली आहे की 40,000 कोटींचं जवळपास देणं हे महाराष्ट्र शासनाची थकबाकी आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये राज्य सुरळीत चालण्यासाठी हे जे भ्रष्टाचारी आणि अविचारानं काम करणारं महायुतीचं सरकार हे जाणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे मला वाटतं प्राधान्य कशाला दिलं पाहिजे तर हे जे आत्ताचं सरकार आहे जे महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या पायांवर गहाण टाकतंय या सरकारला महायुतीच्या सरकारला हद्दपार करणे मित्र पक्ष काँग्रेस आणि उद्धव ठाकरे हे मात्र ऐकायला तयार नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि केंद्रात देण्याची भाषा मला असं त्याच्यामध्ये कोणताही दबाव नाही. याच्यामध्ये निवडणुकीला सामोरं जाणं महायुतीचं सत्तेतलं सरकार जे आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी महाराष्ट्राच्या भल्यासाठी हे सरकार हद्दपार करणं ही प्रायोरिटी आहे. त्यामुळे त्या प्रायोरिटीकडून मला वाटतं इतर कुठेही लक्ष देण्याची आवश्यकता म्हणजे निष्ठावंतांना डावललं जाणार नाही असं तुम्ही आणि ताई आधीपासून सांगत होता. 2 प्रश्न. एक, आता जे इंदापूरचं असं किंवा राज्यात इतर ठिकाणी जे पक्षप्रवेश होतात त्यावेळी तुम्ही स्वतः निष्ठावंतांशी बोलताय का आणि मग त्यांच्यावरती जो अन्याय होतो तो कसा दूर करणार? अनेक ठिकाणी निष्ठावंतांशी चर्चा करून हे निर्णय घेण्याचा वारंवार हा प्रयत्न होतो आणि त्यामध्ये निष्ठावंतांना न्याय देत असताना हा न्याय देण्याचा कसोशीनं प्रयत्न हा होणार आहे. कारण गेले वर्षभर ज्या पद्धतीनं ज्या स्थित्यंतरातून पक्ष जात होता तेव्हा ज्या निष्ठावंतांनी पक्षाचा घेता हा खांद्यावर ठेवला त्यांना विसरून चालणार नाही यांचं प्राधान्य. तुमच्या मतदारसंघातले किती जण म्हणजे अजित पवारांच्या सोबतचे जे आमदार आहेत मंत्री आहेत ते तुमच्या संपर्कात आहेत असं तुमच्या थ्रू पवार साहेबांना असं काय चालू आहे? माझ्या थ्रू असं कोणतंही कोऑर्डिनेशन असं सुरू नाहीये. पण केवळ अजित पवारांच्या पक्षातले नाही इतरही पक्षांमधले अनेक आमदार हे आदरणीय पवार साहेबांच्या संपर्कात आहेत. माझ्या मतदारसंघातील माझ्या थ्रू असं कुठलाही संपर्क नाही. त्यामुळे आधीच्या प्रश्नाला मी जास्त प्राधान्य देईन की निष्ठावंतांना विसरून मला कार्यकर्ते पाठवत आहेत ते इकडे पवार साहेबांना भेटण्यासाठी. नाही मला असं वाटतं की यामध्ये जसं मी म्हणालो तसं ज्यांनी गेली वर्षभर निष्ठेनं संकटाच्या काळात साथ दिली त्यांचा विचार होणं त्यांचा विचार घेणं आणि त्यांना विश्वासात घेणं हे जास्त गरजेचं. इंदापूरच्या सभेत साहेबांनी सांगितलं की इंदापूरला येताना एक फोन आला, साहेब असाच कार्यक्रम 14 तारखेला घ्यायचा आहे. फलटणचा जो कार्यक्रम आहे तो रामराजे निंबाळकरांसाठीच असेल हे कन्फर्म मानून चालायचं का? कारण मला वाटतं साहेबांनी विधान केलं. साहेब याविषयी अधिक विस्तृतपणे सांगा.
तुम्हाला पण नाही, कारण तुम्ही या सगळ्या प्रोसेस मध्ये आहेत. नाही, रामराजे मी 14 तारखेला मला तरी मी शिवस्वराज्य यात्रेसाठी बाहेर आहे, त्यामुळे मला त्या कार्यक्रमाची कल्पना आहे. त्याविषयी साहेब सांगतील ते जास्त योग्य. फलटणच्या पुढे कुठं 30 जे साहेब सांगितले, एक 2-3 असे जिल्हे मला वाटतं आपण लोकसभेच्या वेळी सुद्धा मला हे अनेकदा हा प्रश्न विचारला, पुढे कुठे, तर पुढे 100% महाराष्ट्राच्या सत्तेपर्यंत आहे, त्यामुळे त्यासाठी पुढे. जी हरियाणा का जो नतीजा आया, हरियाणा का ये नतीजा